चला, हे आपला झाला सकाळी सकाळी उपमा तयार. तर आता मिस्टर आंघोळीहून आले तर त्यांना देते. मस्त असं उपम्यासोबत कोणी चटणी करतं, पण मी चटणी वगैरे नाही केली. मी रात्री ना दही लावलं होतं ताईंनो. तर मस्त असं दही, उपमा आणि दही खूप पसंती देते त्याला. हे बघा, हे आपलं घरचं दही कसं मस्त छान असं दही आणि उपमा. हे बघा, खूप मस्त असं कॉम्बिनेशन दह्याचं आणि उपीटाचं. चला देते त्यांना आता. हो, मला लावले होते चार्जिंगला. हां तेच आहे माझं चार्ज. हो मला लावलंस का माझं चार्ज. तर झाला 6 वाजले ताईनो. झाले आपले ह्या पोळ्या, ही भाजी गोबीची मस्त अशी भाजी. आणि मी काय केले, थोड्याशा जास्तच पोळ्या टाकून घेतल्या बघा ताईनो, कारण मला यायला खूप उशीर होणार आहे. तर या रात्रीच्या सगळं थोड्या 2-3 शिल्लक, थोडं आल्याच्या नंतर मग थोडीशी खिचडी वगैरे लावल, कारण खूप उशीर झाला तर यूज तर मग जय वगैरे जेवून घेतील. त्याच्यामुळे अजून एक भाजी करणार आहे रात्रीसाठी. चपात्या आहेत, पोळ्या केल्यात, भाजी आता ही आत्ताच्याला बस होती आहे. संध्याकाळच्यासाठी थोडीशी भाजी पण करून ठेवल. तर चला मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी आता निघाले, पिल्लूची परीक्षा आहे ना, तर 1 घंटा अर्धा घंटा यायला अगोदर आधी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता निघायलो. जायला 2 तास लागतात बघा ताईंनो. आता 11 वाजलेत, 12-1 पर्यंत जातो. जर बस वेळेवर मिळाली तर. बसला उशीर झाला आता अजून टाईम होईल. तसं तर 2:30ला आहे पेपर, पण अगोदरच गेलेलं बरं. झालं का दीदी? चला, तर चला ताईंनो. हे बा मैत्रिणींनो, आता आले. आता 7:45 वाजलेत. माझ्या अवतारावरून समजत असेल तुम्हाला की मला किती उशीर आणि अख्खा माझा दिवस गेलेला आहे. पण घरी आले. ते काय झालं, घरी येऊस तर जैना आपल्या पूर्ण असे आज वसुबारस आहे, त्याला खूप आवडतं आहे. त्यानं पूर्ण असे गच्चीवर पूर्ण दिवे लावून घेतले. तर हे बा तुम्हाला दाखवू शकते मी, बॅक कॅमेऱ्यानं पण दाखवेल मी तुम्हाला. तर असा आपला दिवस गेला आजचा. खूप छान वाटलं. एवढा लांब गेले, पण ते म्हणतात ना की आपलं मन निर्मळ, आणि तुम्ही मनातून जर स्वामीची भक्ती करत असाल तर तुम्हाला कुठंच स्वामी कमी पडत नाही. तर किती लांब असू द्या, कुठला वेगळा काही प्रवास असू द्या, किंवा तुमच्या किती अडचण काही असू द्या, तुम्ही मन तुमचं निर्मळ ठेवा, स्वामीचं नाव घ्या. स्वामी असं नाही म्हणत नाहीत की माझ्याच पाशी बसून राहा. तुम्ही मनातून स्वामीचं फक्त नाव घ्या, ते कुठंच कमी पडत नाही. तर तसं माझ्यासोबत घडलं आज. आता ते काय घडलं, कसं घडलं, मी तुमच्यासोबत शेअर करेन. ते काय झालं, आम्हाला एक जणांनी तिथूनच लिफ्ट दिली बघा ताईंनो, पण मी ती शेअर करू शकत नाही, कारण त्याचं पर्सनल असतं आहे ना. आता त्यांना मी म्हणू शकत नाही की माझं चॅनल आहे किंवा तुम्ही असं नाही. आता पहिल्यांदाच त्यांनी आपल्याला जिथं 2 तास लागणार होते, मी तिथं त्यांनी आम्हाला अर्ध्या तासात घरी सोडलं. आणि विशेष म्हणजे ते कुठले होते तर सोलापूरचे. एवढं चांगलं वाटलं की ते सोलापूरचे. इथं मी तर घरी येईपर्यंत माझ्या तोंडामध्ये स्वामीचंच नाव होतं. घरी आले, घरी येऊन बघते तर काय, जैन पूर्ण अशी इतकं छान समाधानी वाटलं ना ताईंनो. मस्त असं हे पा आकाशकंदील लावला, यूज तर पूर्ण त्यांना असं सगळं. हे पा बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवते. पूर्ण त्यांना असे दारामध्ये दिवे, घरात देवापाशी दिवा, घरामध्ये हे असा तुळशीपाशी दिवा, हे आपले आवळीचं झाड तुम्हाला म्हणलं होतं ना, तर हे आवळीच्या झाडाखाली दिवा, ह्या बेलाच्या झाडाखाली दिवा. त्याला असं त्यांना पूर्ण असं हे पा असं पूर्ण असं कंपाऊंड वॉलवर. ते आता शांत झाले तर हवेमुळे दिवे, पण त्यांना असं पूर्ण ठेवून घेतलं होतं. हे पाताईनं इथं ह्या गेटपाशी 2 दिवे ठेवले होते. आता इथले चालू, इथं इकडले शांत झाले. हे पा ठेवले होते त्यानं. आता वारा असल्यामुळे हे पूर्ण अशी शांत झाली. मी यूज तर त्यानं एवढं सगळं केलं होतं लेकरानं. त्याला खूप आवडतं आहे. आता पण त्याला कॅमेऱ्यात यायचं नसतंय ताईंनं, नाही नको म्हणतं आहे त्यानं. त्याच्यामुळे मी त्याचं नाही दाखवू शकले नाही तुम्हाला. पण त्यानं एवढं सगळी मेहनतीनं खूप छान वाटलं. घरी आले तर आता स्वयंपाक आपला काय तर ते पण शेअर करते तुम्हाला. तर यायला उशीर झाल्यामुळं हे आणली होती भाजी बाहेरून. पोळ्या सकाळीच टाकल्या होत्या, आणि आपली ही डाळ फ्राय केली ती थोडीशी. वरण सकाळीच लावलेलं होतं, आणि इथं भात लावला होता. तर आलेत आता बाहेरून.
बाहेर गेले. काय झालं, झालं काम? हा. नाही उघडलं. नाही उघडलं. जाऊ दे. त्यासाठी गावाला गेलं म्हणलं हां, बाहेर गेले ते कामासाठी, झालं नाही काम. ई सेवावर गेले ते, ई सेवा उघडी नव्हती. हे पहा, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. पूर्ण त्यांना असे दारामध्ये दिवे, घरात देवापाशी दिवा, घरामध्ये हे असा तुळशीपाशी दिवा, हे आपले आवळीचं झाड तुम्हाला म्हणलं होतं ना, तर हे आवळीच्या झाडाखाली दिवा, ह्या बेलाच्या झाडाखाली दिवा. त्याला असं त्यांना पूर्ण असं हे पहा, असं पूर्ण असं कंपाऊंड वॉलवर ते आता शांत झाले तर हवेमुळे दिवे, पण त्यांना असं पूर्ण ठेवून घेतलं होतं. हे पाहताईनं इथं ह्या गेटपाशी 2 दिवे ठेवले होते. आता इथले चालू, इथं इकडले शांत झाले. हे पहा, ठेवले होते त्यानं. आता वारा असल्यामुळे हे पूर्ण अशी शांत झाली. मी यूज तर त्यानं एवढं सगळं केलं होतं लेकरानं. त्याला खूप आवडतंय. आता पण त्याला कॅमेऱ्यात यायचं नसतंय ताईंनं, नाही नको म्हणतंय त्यानं, त्याच्यामुळे मी त्याचं नाही दाखवू शकले नाही तुम्हाला. पण त्यानं एवढं सगळी मेहनतीनं खूप छान वाटलं. घरी आले तर आता स्वयंपाक आपला काय तर ते पण शेअर करते तुम्हाला. तर यायला उशीर झाल्यामुळं ही आणली होती भाजी बाहेरून. पोळ्या सकाळीच टाकल्या होत्या आणि आपली ही डाळ फ्राय केली ती थोडीशी. वरण सकाळीच लावलेलं होतं आणि इथं भात लावला होता. तर चला ताईंनो, चला पिलू कणिक बाईली आहे, पोळ्या टाकते. तर चला ताईंनो, कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला? काय नाही कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. चला, या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.